जय शिवराय. एक मराठा लाख मराठा. सगळ्याला माझा नमस्कार. बघा मित्रांनो, या काही गहू बघा कसा दिसतो इकडं. तास दिसायला लागले तर या आबाळाला बघून मला बी काही सुधारणा गेली. आज तर मी येळा झालो. बघा तिकडे काळ्या आमचं दिसते पाणी जमा झालेलं. वापलेला गहू बघा, तुम्हाला खर्च वाटतं का नाही आबाळा. बघा कसा आहे गहू. या इकडे तुम्हाला पुढे दाखवतो. या पाणी आलेलं रानामध्ये का नाही, गहूच वापाय नाही. या अर्थातला कसं वापलेला बघा, एकदम मस्त नंबर आहे. बघा येऊ काही खर्च वापराय का नाही बघा कसं आहे. बाई अर्थात सुद्धा चांगले वापले आणि असं वरून पाणी येते ह्या वगळीतून. या इकडे लोकांच्या ऊसामधलं हे पाण्यानं गेले. या इकडे सगळे खूप वापरत नाही त्या झाडापासून पलीकडे का अर्धा पाऊल एकर गवत वापाय नाही. या पट्ट्यात पाणी गेलेलं सगळं वाहतं पाणी, असंच पाणी वाहिलेलं आहे. ह्या बाई बघा इकडे गहू कसा दिसतोय. किती नंबर आहे गहू आपला. थोडं पाण्यामुळे गडबड झालेली आहे. आपण किती जरी केलो तर कसं आहे, निसर्गाच्या पुढं कुणाचं काही चलत नाही. निसर्ग आहे ते, त्याच्या मनात आलं तर पाणी पाणी करून टाकीन, सगळं ढगफुटी करून टाकीन. आणि त्याच्या मनाचं नाही आलं तर ते आपण जरी पुढं म्हणलो तर ते पडणार नाही. पण असं योगायोग आहे. आता थंडीचे दिवस आहेत, कसली थंडी सुटायला पाहिजे. योगा गरम वातावरण, आभाळ सगळं भरूनच आहे. काय करा तेच कळना गेले. नुसतं परेशान होऊन गेला बघा मी तरी. गहू तर दिसायला नंबर एक वापलेला आहे बघा. बघा की नंबर एक गहू दिसतोय बघा. इकडे तास मार तेव्हा बघा तिकडला कडे पोचतो कसा गहू दिसतोय बघा. पूर्ण तासत दिसते ते. आणि तेव्हा त्या तिथं जितकं पाणी वाहिले रान आहे, पूर्ण एकर अर्धा पाऊण एकर रान गहूच वापाय नाही बिलकुल. सगळं पाण्यानं कसं झालं, दडपून झाले. मध्येच बसले गहू, वरी निघाले नाही. बी खराब झाले. असं मध्ये उकरून बघितलं, बी खराब झाले, मध्ये बी राहिलेलं नाही. आणि गहू नंबर काय. आता जर कुणाला पेरायचा असला गहू तर 8 तारखेच्या नंतर गहू पेरा तुम्ही. थंडी सुटणार आहे. 8-10 तारखेला गहू पेरण्या चालू करा, काय हरकत नाही. पाऊस येणार नाही नंतर. 1-2 दिवस पावसाचं वातावरण आहे, पुन्हा नंतर पाऊस येणार नाही. कारण समाप्तीचं आहे, नक्कीच आहे शेवटचं समाप्ती आहे याच्यामध्ये. थंडी सुटायला चालू होईल एक अजून 4 दिवसानं 5 दिवसानं थंडी सुटते. नाही सुटली मला विचारा तुम्ही, थंडी सुटली नाही.